नमस्कार मित्रांनो, मी दिलीप केने आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल DK Star 44. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एका महत्त्वपूर्ण विषयाची संबंधानं SQAAF म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा. तर शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा तर आपल्या शाळेची नोंदणी ही घरबसल्या आपल्या मोबाईलवर कशा प्रकारे करायची या संबंधाने मी मार्गदर्शन करणार आहे. तर राज्यातील सर्व शाळांचे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आणि या कक्षामार्फत राज्यातील सर्व शाळांचे, मग त्या सुविधा भौतिक सुविधा असो, शाळेच्या बाह्य सुविधा असो, पायाभूत सुविधा असो, त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्याची प्रगती या सर्व बाबीचे मूल्यांकन आपल्याला स्वतः करायचे आहे. तर ते मूल्यांकन कसे करायचे या संबंधानं आपण आपल्या मोबाईलच्या गूगल किंवा क्रोमवर जाऊ. या ठिकाणी गूगल किंवा क्रोममध्ये आल्यानंतर हा एक डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा. तर या ठिकाणी 3 टॅब दिलेले आहे. हा जो पहिलाच टॅब आहे या ठिकाणी लॉग इन, या ठिकाणी खाली 3 टॅब दिलेले आहे. एक खाते तयार करा, दुसरा लॉग इन आणि तिसरा पासवर्ड बदला. खाते तयार करा म्हणजे आपल्या शाळेचा पासवर्ड टाकून किंवा मूळचा पासवर्ड टाकून, ईमेल ID टाकून आपल्याला शाळेचं अकाउंट तयार करायचं आहे. लॉग इन म्हणजे जो पासवर्ड ID आपण तयार केलेला आहे त्याचा वापर करून आपण कधी लॉग इन होऊ शकतो. आणि पासवर्ड बदला तर आपल्या शाळेचा जर पासवर्ड आपल्याला चेंज करायचा असेल तर या ठिकाणून आपण चेंज सुद्धा करू शकतो. यानंतर आपण आता खाते तयार, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एक असा, या ठिकाणी मोबाईलच्या उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये या ठिकाणी भाषा दिला आहे. या ठिकाणून तुम्ही मराठी, इंग्रजी जे काही भाषा तुम्हाला लागत असेल तर ती भाषा या ठिकाणून सिलेक्ट करू शकता. हे सर्व झाल्यानंतर आपण क्रिएट अकाउंट यावर मी जातोय. क्रिएट अकाउंट या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला आपल्या ईमेल ID विचारत आहे. या ठिकाणी आपण शाळेचा किंवा आपला ईमेल ID टाकायचा. जसं की मी माझा टाकून घेतोय आणि खालच्या बॉक्समध्ये आपल्या शाळेचा जो पासवर्ड आहे 8 अंकी, तो अक्षरी किंवा अंकी असावा. त्यामध्ये न्यूमरिक लेटर आणि अल्फाबेट याचा समावेश असावा. आणि तिसऱ्या नंबरची जी चौकट आहे यामध्ये तो पासवर्ड म्हणजेच आपण ईमेल ID वर टाकणार, खाली आपला पासवर्ड टाकणार
आणि तो टाकलेला ईमेल आय डी किंवा पासवर्ड बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी व्हेरीफाय पासवर्ड हे जे तिसरं बटन आहे हे व्हेरीफाय, तर या ठिकाणी पुन्हा टाकून घ्यायचं आहे योग्य आहे किंवा नाही आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गो बॅक यावर क्लिक करायचं आहे. गो बॅक. तर या ठिकाणी मी पासवर्ड आणि आयडी टाकून घेतो, तुम्ही सुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर पहिल्या बॉक्समध्ये शाळेचा किंवा आपला स्वतःचा मेल आयडी टाकायचा मी सांगितलेला आहे. तर मी माझा स्वतःचा मेल आयडी टाकलेला आहे. शक्य झाल्यास शाळेचा टाका. दुसऱ्या ठिकाणी मी दुसऱ्या बॉक्समध्ये पासवर्ड टाकलेला आहे आणि तो पासवर्ड योग्य आहे किंवा अयोग्य आहे या ठिकाणी तिसऱ्या कॉलममध्ये तो पासवर्ड पुन्हा मी टाकलेला आहे. आणि या ठिकाणी बघा क्रिएट अन अकाउंट हे टॅब या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे. आता क्रिएट अकाउंट यावर मी क्लिक करतोय. त्याच्या खाली क्रिएट अकाउंटच्या खाली क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा व्हेरीफाय युअर ईमेल ॲड्रेस, या ठिकाणी जो ईमेल ॲड्रेस नोंदवलेला आहे तो व्हेरीफायसाठी जाणार आहे. कुठं? तर आपला ईमेल आयडी आहे जीमेल, तर तो ओपन करायचा आहे. त्या ठिकाणी एक लिंक गेली असेल ती चेक करायची. या ठिकाणाहून मी ते लिंक बघतोय आता. सिलेक्ट सेंट ईमेल ओपन यावर क्लिक करतोय. हे बघा माझ्या ईमेलवर मेसेज आलाय, तुमच्या SCRT डाटावरील ईमेलची पडताळणी करा. तर आता मी माझ्या ईमेलची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा. या लिंकवर मी क्लिक करतोय. डोंट ओपन एनिवे यावर मी क्लिक करतोय. लिंक ओपन केल्यानंतर आपण बघू या ठिकाणी ट्राय व्हेरीफाईंग युअर ईमेल अगेन, युअर रिक्वेस्ट टू व्हेरीफाय युअर ईमेल हॅज एक्सपायर्ड or the link has already been used. तर मित्रांनो, तो जो बॉक्स आला होता त्याची लिंक एक्सपायर झाली होती, त्यामुळे पुन्हा मी मेल बॉक्स मध्ये गेलो आणि तो जो बॉक्स आला होता चौकोनी त्याच्या खाली कंटिन्यू बटन आहे, त्याचा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक पुन्हा आपल्या शाळेचा UDIS क्रमांक, मुख्याध्यापकाचा डायलर मध्ये नोंदवलेला UDIS मध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक नोंदवा. जे आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांचा नोंदवलेला UDIS मध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांकच या ठिकाणी टाकायचा आहे, नाहीतर वरिष्ठाशी संपर्क साधावा लागेल. तर या ठिकाणी आपल्या शाळेचा UDIS मी टाकून घेतोय आणि खाली मुख्याध्यापकाचा नोंदवलेला मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शाळेचा UDIS क्रमांक टाकायचा आणि या ठिकाणी मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा आणि पुढे खाली क्लिक करायचं. आता आपण हे करून घेऊ. या ठिकाणी मी माझ्या शाळेचा UDIS क्रमांक आणि माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे. आता आपल्या शाळेची माहिती मिळवा यावर क्लिक करतोय. यावर क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी आपल्या शाळेचा एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. या ठिकाणी शाळेचे नाव सुद्धा दिलेलं आहे, UDIS क्रमांक सुद्धा दिलेला आहे, जिल्हा दिलेला आहे, आपला तालुका दिलेला आहे आणि केंद्र सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा, पुष्टी करा.
तर तपशील जर बरोबर असेल तर हे बटन आपल्याला दाबायचं आहे. कोणतं बटन? हा जो दिलेला तपशील आहे, तर हा जर बरोबर असेल तर हे बटन आपल्याला दाबायचं आहे. तर मी या ठिकाणी या बटनावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघू आपण काय होते. तर यावर मोबाईल वेळ घेत आहे. या ठिकाणी बघा, आपली पूर्ण शाळा खुललेली आहे आणि ही जी मानके या ठिकाणी दिलेली आहे अनुक्रमांक 1 पासून, तर मानक क्रमांक 52, 53, 54, 55, 57, 58, 125, 126, 127, 128 मानके या ठिकाणी दिली आहे. या मानकावर आपल्याला काम करायचं आहे. तर एक एक मानक घेऊन आपल्याला या मानकावर काम करायचं आहे. तर मित्रांनो, ही एक छोटीशी माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.